राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवरती 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। निकषानुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतील। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ई-पॉस नसताना खत विकल्यास फौजदारी, थेट संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याचे कृषी विभागाचे आदेश देण्यात आले। वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा, पंतप्रधानांचे आवाहन करण्यात आले। राहुल गांधीची कळाडून सुद्धा टीका करण्यात आली। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतील कामांना जिल्ह्यामध्ये वेग आलेला आहे। तलावातील गाळ काढणीची मोहीम सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। 13.65 लाख वीज ग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकांची नोंदणी। माहिती मिळवण्यासाठी क्रमांक अपडेट करा। घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध, गैरवापर करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। महाखनिज प्रणालीद्वारे रेती वितरणास सुरुवात झालेली आहे। भावनाही जगावं कसं, कांद्याला लावली आग, 100 पोती कांद्याला आली केवळ 1400 रुपयांची रक्कम। राज्यामध्ये तूर बाजार दबावात, हमीभावाच्या खाली दर मिळत असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले। आवक घटून सुद्धा मागणी मंदावलेली आहे। 1.5 महिन्यांपासून दराचा उतरता आलेख कायम आहे। आता देशभरातील सोन्याचा साठा वापरामध्ये काढण्याची संधी आहे। पंतप्रधानांच्या आव्हानानंतर सुद्धा सुवर्णनगरीमध्ये खरेदीचा उत्साह आहे। लग्नस्तराईमुळे उलाढाल कायम आहे। काटकसरीने शेअर बाजार हादरला, युद्धाच्या धक्क्याने रुपया 95 पार गेलेला आहे। सेन्सेक्स 1313 अंकांनी कोसळलेला असून आभूषण उद्योगामध्ये चिंतेचे वातावरण आहे। कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढलेले असून म्युच्युअल फंडामधील निवड गुंतवणूक ही 5% घटलेली आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे। मूर्तीच्या पुरामध्ये मोफत वाढू योजना केवळ ही कागदावरतीच आहे। 5 ब्रास वाढूसाठी तहसीलच्या चक्रा माराव्या लागतात। घरकुलची कामे रखडलेली आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला असून मात्र मजूर मिळेना। बैलजोडीच्या घुंगराचा नाद धरवला, शेतशिवारामध्ये घुमतोय ट्रॅक्टर, रोटरचा आवाज। एल निनोमुळे पाऊस दगा देणार, जलताराने भूजल पातळी वाढवणार। जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अकोला जिल्ह्यामध्ये जलतारा खड्ड्यांचे नियोजन, हजारो कामे होणार। सोयाबीनला झळाळी लाभ मात्र शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच मिळतोय। कमी भावामध्ये विक्री केल्यानंतर बाजारामध्ये तेजी दिसून आली। साठेबाजांनी साधली संधी, शेतकरी मात्र हताश। सामायिक 7/12 असला तरी सोलर कृषी पंपांचा आता मिळणार लाभ। इतर हिस्सेदारांच्या ना हरकत प्रमाणपत्रासह करावी लागणार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता। हळदीची विक्रमी आवक, मोजणीसाठी आणखी 1 दिवस, शनिवारपासून रांगा, शेतकऱ्यांची होते गैरसोय। वाशिममध्ये कोचा हळदीला प्रति क्विंटल 22,000 रुपयांचा दर मिळतोय। तिन्ही प्रकारच्या हळदीची 6,700 क्विंटलची आवक झाली। भावनाही शेतकऱ्यांनी जगायचं कसं, घोडेश्वरामध्ये कांद्याला लावली आग, 100 गोणी कांद्याला मिळाले 1400 रुपये। हतबल झाल्याने 2 एकरातील पिके दिली पेटवून। सोलापूर जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप रखडलेले असून अधिकाऱ्यांवरती पालकमंत्री संतापलेले आहे। खडे बोल सुनावले, खरीप हंगाम बैठकीमध्ये अधिकारी निरुत्तर, कारवाईचा दिला इशारा। नीरा नदीने गाठला तड, पाण्यासाठी टाव, कळंबोलीसह माळशिरस, इंदापूर तालुक्यामध्ये पिके धोक्यामध्ये सापडली। अखेर टेंभू उपसा सिंचन प्रकल्पामधून 400 क्युसेक विसर्गाचे पाणी सोडले। 15 मे रोजी पाणी मान नदीमध्ये पोहोचणार। 750 दशलक्ष घनफूट उन्हाळी आवर्तन मिळणार। सोयाबीन मागील 7 महिन्यांमध्ये 3,000 रुपयांनी वाढले, मात्र वाढलेल्या दराचा फायदा नेमका कोणाला मिळतोय? शेतकऱ्यांचा सवाल। कोठारात माल असताना भाव कोसळतो, गोदाम रिकाम होताच बाजार तेजीमध्ये। तुरीचे दररोज 500 कट्टे आवक होते। रद्दीपेक्षा सुद्धा कांदा स्वस्त झालेला आहे। निर्यातीमध्ये 45% घट झालेली आहे। ग्राहक व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी, परकीय चलन घटलेले आहे। पिकांना दर मिळेना, कसमादे पट्ट्यामध्ये शेतकरी कर्जबाजारी झाले। ग्रामीण अर्थकारण मंदीच्या विळख्यामध्ये शेतकऱ्यांचे गणित कोलमडले। येवला तालुक्यामध्ये 83,000 हेक्टरवरती खरीप पेरणीचा अंदाज व्यक्त होतोय। मक्याचे वर्चस्व कायम असून मान्सूनपूर्व मशागतीला वेग आलेला आहे। 83,724 हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र। इगतपुरीमध्ये जलसाठा खालवलेला असून हंडाभर पाण्यासाठी भटकंती होते। धरण उशाला आणि कोरड घशाला पावसाच्या माहेरघरामध्ये पाण्याचा दुष्काळ भासतोय।
यंदा खरीपाचे 33,000 हेक्टर क्षेत्र वाटलेले असून 1.15 लाख मेगाटन खताचा साठा उपलब्ध आहे. 6,97,187 हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामाची खरेदी ही डोक्यावरती असून गतवर्षीची रक्कम अद्यापही नाही खात्यावरती. 17,000 हेक्टरी देण्याची घोषणा ठरली वल्गनाच. अतिवृष्टीचा फटका पण दरामध्ये तेजी. केळीचे दर 1,800 रुपये क्विंटलवरती. भाववाढीचा गोडवा. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. आवक कमी आणि मागणी वाढलेली आहे. 3 वर्षांमध्ये 301 बियाण्यांचे नमुने बोगस निघाले. कंपन्यांवरती कारवाई मात्र शून्यच आहे. शासनाच्या महाबीज प्रयोगशाळेच्या अहवालाची माहिती. शेतकऱ्यांच्या पदरी फसवणूकच. नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट होते. परतूर तालुक्यामध्ये 9 केंद्रांवरती अनियमितता. नियम डावलून हरभरा खरेदी सुरू करण्यात आली. मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होतोय. परतूर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे कामांना वेग आलेला आहे. यंदा ट्रॅक्टर जेसीबीला वाढली मागणी. शेतकऱ्यांची धावपळ होते. मंठा तालुक्यामध्ये रासायनिक खतांची टंचाई. खरीप हंगामाच्या तोंडावरती बळीराजाची कोंडी होते. आसमानी सुलतानी संकटामध्ये भरडतोय शेतकरी आणि मजूर. खरीप हंगामातील पीक विम्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. सूर्याच्या दाहकतेमुळे बाष्पीभवन. साठ्यातील पाण्याची होते बाब. तीव्र उन्हामुळे जलसंकट. 3 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला. अधिग्रहणाद्वारे टंचाई निवारण. कांदा उत्पादकांना दिलासा द्या. राणा जगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाते. ऊसाच्या थकीत बिलांमुळे खरीप हंगाम संकटामध्ये सापडलेला आहे. 2.5 महिन्यानंतर सुद्धा बिले नसल्याने संताप व्यक्त होतोय. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती आलेली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना. उतारवयामध्ये आधार. कामगारांना 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. जितकी रक्कम लाभार्थ्यांची तितकीच केंद्र सरकारची. प्रतिबंधित असलेले 18 लाखांचे एसटीबीटी बियाणे केले जप्त. भरारी पथकाची कारवाई. नाचनगाव येथील गोदामावरती छापा मारण्यात आला. 40 शेतकऱ्यांच्या 2,000 क्विंटल धानाची खतवानी रखडली. अड्याड शेतकऱ्यांचे निवेदन. घरकुल लाभार्थ्यांची मोफत वाढू योजना ही कागदावरतीच. घरकुलांची कामे झाली ठप्प. नियोजन विस्कटले. अंमलबजावणी केव्हा होणार? पंचनामे नाहीच. ग्रामस्थांचा तलाठ्यांना घेराव. अवकाळीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले. घरातील जीर्णोपयोगी साहित्य पावसाने वाया गेले. वादळाने आंबा बागेचे लाखो रुपयांचे नुकसान केले. तेंदूपत्ता हंगामावरती वाघाच्या दहशतीचे सावट. चिमूर तालुक्यामध्ये जीव धोक्यामध्ये घालून उदरनिर्वाह. मक्याला हमीभाव 2,400 रुपयांचा मिळतोय पण विक्री 1,700 रुपयांत होते. शेतकरी संकटामध्ये सापडले. मक्का खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते. मका खरेदीबाबत शासन उदासीन झालेले असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. गोदामांचा पेच हा 1,000 क्विंटलची मर्यादा. अवकाळी पावसाने उन्हाळी धानपीक झाले आडवे. तालुक्यातील मका पिकाला सुद्धा बसला फटका. शासकीय धान खरेदीच्या कमी उद्दिष्टाने वाढवली शेतकऱ्यांची धाकधूक. 54,000 शेतकऱ्यांची नोंदणी. 1,20,000 क्विंटल धान खरेदी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधी वितरणास तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतोय. नागरिकांनी अफवावरती विश्वास ठेवू नये. मुख्य अधिकारी कांबळे यांच्याकडून आवाहन केले जाते. शासनाची हरभरा खरेदी 2 दिवसांमध्ये बंद. 40% शेतकऱ्यांचा माल अजूनही घरामध्येच पडून क्विंटल मागे 800 रुपयांचे नुकसान होते. विहीर खचली. टाकी अडकली. सिंदीकरांची तहान मात्र कायम आहे. नियोजनाअभावी जलजीवन मिशनला ब्रेक लागलेला असून तांत्रिकदृष्ट्या प्रशासन नापास झाले. खरीप हंगामाची लगबग. 2.24 लाख हेक्टरवरती कापसाचा पेरा. कापूस लागवडीसाठी 4,500 क्विंटल बियाण्यांची मागणी केली जाते. शासकीय योजनांचा बोजवारा. नागरिकांमध्ये उसळला रोष. लाडकी बहीण जोरामध्ये. इतर योजनांच्या निधीचे काय होणार? कर्जमाफीचे निकष अजून सुद्धा अधांतरी. लग्नसराईमध्ये मिरचीचे भाव भडकले असून गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले. वाढत्या महागाईने गृहिणींच्या बजेटवरती पडला प्रभाव. मध्यमवर्गीयच्या ताटामधून तिखट गायब झाले. नुकसान भरपाई नाकारल्याने वणीमधील शेतकरी संतप्त झालेले आहे. 13,132 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठला राष्ट्रवादीचा विरोध होतोय. के.पी. पाटील. राधानगरीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मुद्दाड येथे मेळाव्यामध्ये संघर्ष सुरू. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टंचाईग्रस्त वाड्यांनी केली 100 पार. 38,000 टंचाईग्रस्तांना संत्रा टँकरने पाणीपुरवठा.
बदलत्या हवामानाचा तडाखा बसलेला असून नुकसानीने शेतकरी चिंताग्रस्त झाले. नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार? कर्जमाफीची यादी तयार. 62,000 शेतकऱ्यांना फायदा होतोय. कर्जमाफी मिळणार, पण आधार प्रमाणीकरण हवे. शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये शेतकरी आक्रमक झालेले असून बोरगावमध्ये कडकडीत बंद. संतप्त शेतकऱ्यांचा सरकारविरोधामध्ये एल्गार. हा प्रकल्प हटवल्याशिवाय आता माघार नाही. वाढत्या तापमानापासून केळीबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होते. गिरणा पट्ट्यातील केळीबागांना फटका बसलेला आहे. हिरवी नेट, ग्रीन ग्रास व साड्यांच्या साहाय्याने संरक्षणाचे प्रयत्न सुरू. प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबणार. 80 पाणवठे जलमय झालेले आहे. वळोद वनक्षेत्र अधिकाऱ्यांची हालचाल. पाणी टंचाईवरती उपाय. वन्य प्राण्यांना मिळाला आधार. शहरावरती पाणी टंचाईचे सावट. उपलब्ध जलसाठा केवळ 15 जूनपर्यंतच पुरणार. अक्कलपाडा 59.27, नकाने 60, दरेगाव तलाव 60% जलसाठा. धुळे जिल्ह्यातील 13 प्रकल्पांमध्ये 45% साठा उपलब्ध. मस्दी परिसरातील शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीवरती भर. 7 ते 10 रुपयांचा दर मिळतोय. विजेच्या शॉर्ट सर्किटने भंगले स्वप्न. डोळ्यासमोर पिके झाली बेचिराग. एरंडोल चहार्डीमध्ये शिवारात भीषण आग लागलेली आहे. लाखोंचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. आधुनिक यंत्रामुळे शेती बनते स्मार्ट. मजूर टंचाईवरती पर्याय. ट्रॅक्टर, पॉवर टिलरसह विविध यंत्रांचा वाढता वापर. उत्पादन खर्चामध्ये बचत. वेळेमध्ये शेती कामे पूर्ण. रोहिओ फळबाग अनुदान जुने राहिले बाजूला. नव्या वर्षाचा घाट. 2023-24चे कुशल अनुदान अद्यापसुद्धा थकीत आहे. प्रशासनाच्या धोरणामुळे केळी उत्पादक शेतकरी संभ्रमामध्ये सापडले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. लीलावती शिवारामध्ये माती नमुने काढण्याचे प्रात्यक्षिक. येडगावमधून 25 मे नंतर पिण्याचे पाणी. सिंचन आवर्तनासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहे. कुकडी, जोड कालवा, किमी 132 वरील पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक. सचिवांना भेटणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या. पर्यायी पिकांसाठी धोरण राबवा. भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाते. अनुदानित बी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे. तालुका कृषी अधिकारी BM कसवे यांचे आवाहन. शेतामध्ये विहिरीऐवजी बोरसाठी राज्य शासनातर्फे अनुदान द्या. वेळ व पैसा बचत होईल. शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. उजनीवरील पुलाचे काम पुन्हा सुरू. डिडकस कोंढार चिंचोलीचा नवीन पूल. ब्रिटिशकालीन पुलावरून वाहतूक सुरू झालेली आहे. ऊस बिलाअभावी शेतकरी झाला थकबाकीदार. बाजारामध्ये पत होतोय कमी. साखर कारखानदारांची मनमानी. दुष्काळी भागाला टेंभू ठरली जीवनदायिनी. 4 महिन्यामध्ये 9.56 TMC पाण्याचे वितरण करण्यात आले. 240 गावांमधील शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.